माझ्या एका शब्दावर आला बघा. ऍक्च्युली आज जेवायला गेला होता घरी, तर आम्ही बोललो भाई आओ ना खाना खा के फटाफट में. तर आले माझ्या शब्दा खातिर आले हा भाई. फक्त अभी काटो भाई, शुरू हो जाओ क्या तुम्हारे हिसाब से. बस अच्छा दिखना मांगता है. ओके बस, और दाढ़ी बिड़ी सब करना है. मेरे बाल इतने मेहनत से बढ़ाए थे. सही लग रहा हूँ पक्का. मा मी कसा दिसतोय? बरोबर आहे. केस बारीक छाप करायची ना, शाप कशी करायची? अजून करायची बारीक. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. सगळे गेले सकाळीच आपापल्या कामाला रोजच्या सारखे. मी आंघोळ करून मस्तपैकी फ्रेश झालोय आत्ताच. ऍक्च्युली मी चाललोय आता चेंबूरला थोड्या वेळाने, कारण आज माझ्या केसांचा लास्ट दिवस आहे. मी केस कापणार आहे, कारण मम्मी मला जाताना सांगून गेली होती आज केस काप कुठल्याही परिस्थितीत, कारण की ती जंगली दिसतोयस बघ. म्हणजे खूप दिवसापासून बोलत होती मम्मी पप्पा की खूप जंगली दिसतोयस तू, थोडं केस काप, दाढी बिडी कर. तर केसांचा माझा लास्ट दिवस आहे आज. मला आवडतात केस वाढवायला, मला आवडते दाढी वाढवायला, बट माझ्या घरच्यांना नाही पटत. तर म्हणून मी कापायचा निर्णय घेतलाय केसां दाढी म्हणून. तर फिलहाल तर मी आंघोळ करून रेडी झालोय. आता नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर चेंबूरला जातो, ठीक आहे. कारण माझ्या ठराविक सलूनमध्येच मी केस कापतो, बाकी कुठेही नाही. मेथीची भाजी, चपाती. तर फटाफट खाऊन पहिला स्टार्टिंगला चेंबूरला जायचंय मम्मीकडे. मम्मीकडून पैसे घेऊन मग सलूनमध्ये जायचं आपल्याला केस कापायला, ठीक आहे. मी आता जस्ट आलोय चेंबूरला आणि मम्मीच्या शाळेत आलोय बघा. मम्मीची शाळा. आता भेटतो मम्मीला जाऊन आणि पैसे घेतो मम्मीकडून. हे झोपती काय? सगळ्यांनी जर पैसे मागत राहतोस तू. अरे दे ना पैसे, केस नको कापायचे. कामाला जायला, नको दुसऱ्याकडे मागत राहायचीच भर. अरे केस कापायला पाहिजे ना, आता केस ठेवू अशीच. खाली करायची तीच भर माणसाचं हे. केस दाढी ठेवू काय अशीच मग? 200 रुपये होतं माझ्यामध्ये, ते पण नको तुझ्या दिलं की संपलं सगळं. मम्मीला वाटलं 100 मध्ये होऊन जाईल ना केस दाढी, पण मम्मीला काय माहिती हमारे शौक महंगे. तर 200 रुपयामध्ये सगळं होऊन जाईल, कारण माझा नेहमीचा सलूनवाला आहे ना, मी तिथेच चाललो आहे. भले मी पनवेलला राहू ना, मी बदलापूरला राहू, कुठे पण राहू, कल्याणला राहू, पण मी चेंबूरला जाणार केस कापायला माझ्या नेहमीच्या सलूनवाल्याकडेच. तर फिलहाल तर तिकडंच चाललो आहे आता. माझ्या एका शब्दावर आला बघा. ॲक्च्युली आज जेवायला गेला होता घरी, तर आम्ही बोललो भाई आओ ना खाना खा के फटाफट में. तर आले माझ्या शब्दा खातिर आले हा भाई. फक्त अभी काटो भाई, शुरू हो जाओ क्या तुम्हारे हिसाब से. बस अच्छा दिखना मांगता है. ओके बस, और दाढ़ी बिड़ी सब करना है. मेरे बाल इतने मेहनत से बढ़ाए थे. सही लग रहा हूँ पक्का. अजीब लग रहा हूँ मेरे को, तो खुद को अजीब लग रहा है थोड़ा. बहुत अजीब दिख रहा हूँ मैं. झाड़ू मारते बाल जमा हो गए भाई, बाल तो दिखाओ इतने कसम मेरे बाल वाले भाई बनते बाल. कितने मेहनत से बढ़ाए थे हमने. हाँ तो हमने मेहनत से काटा ना. लेके जाएगा दिल्ली में, लेके जाएगा मम्मी को. बढ़ जाएंगे वैसे कुछ नहीं, पर अभी के फिलहाल तो मैं अजीब दिख रहा हूँ मित्रांनो. खरंच खूप विचित्र दिसतोय मला वाटतं मी. कमेंट करून सांगा मला की वाढलेले ठीक दिसत होते का असे कापलेले डिसेंट सही वाटते. डिसेंट काय तुम्हाला वाटतं, मला तर एकदम विचित्रच वाटते. चलो हाँ पीछे पीछे पीछे. हाँ पीछे से तो सही है, मागून सही है. हाँ थैंक यू सो मच मोनू, इतने शॉर्ट नोटिस में आने के लिए. ओके. चलो बाय बाय. बाय बाय. आता मी चेंबूरच्या पिंक कॉर्नरला आहे. ॲक्च्युली ही जागेचं नाव पिंक कॉर्नर आहे. तर मी तिथं वेट करतो माझ्या मित्राचा. माझा जो परम मित्र आहे सिद्धांत, जो माझ्यासोबत नेहमी असतो, तो येतोय मला भेटायला. त्याला पण सुट्टीच आहे घरी, तर म्हणून तो येतोय मला भेटायला. आणि माझा जो मी आज केस कापले तो लुक बघायला येतोय. मला नावं ठेवणारे पक्का तो, मी तुम्हाला लिहून देतो माहिती आहे का. बघू आता कधी येतो, त्याचा वेट करतोय मी. आला बघा.
हे काय केलं आवतं स्वतःकडे फिरव जरा कॅमेरा थांब मला ते काय केलं चांगला नाही अवतार? दिसत आहे. अरे मग काढे तर पूर्ण काढ ना. तो बोलला पूर्ण काढली तर चांगला नाही दिसणार म्हणून ते पूर्ण वेगळाच दिसेल, पण ठीक तर वाटतोय ना. जाऊ दे आता, हा ठीकच वाटतोय चल. खरं सांग, ठीक वाटतोय ना, हा, चांगला बाबा, दिसतोय ठीक ना. वाटतोय, ठीक वाटतोय. पक्का? हा पक्का. ऍक्च्युली मित्रांनो, आम्ही दोघांनी सोबत निर्णय घेतलेला केस कापायचा, बट माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी कापू नाही शकलो. माहिती का, परवा दिवशी ह्याने कापली जेव्हा मी मिरचीचा चॅलेंज घेतला होता ना तेव्हा. मी आज कापली, एक दिवस गॅप करून कापली मी. तो भारीच दिसतोय कारण तो गोरा आहे म्हणून, आणि मी आहे काळा म्हणून मी थोडा असं वेगळाच दिसतोय. मला असं वाटतंय, मला स्वतःला लाज वाटायला लागली नाही का. याला पण वेगळाच वाटतोय मी, बट हा सांगत नाहीये नाही का. बोलते हा चांगला वाटतोय. ऑफ कॅमेरा नाही का तो हे करेल मग मला पूर्ण बोलेल असा दिसतोय तसा दिसतोय. ऑन कॅमेरा काय नाही बोलत आहे मला तो. मी आत्ता जस्ट ट्रेन पकडून पनवेलला आलोय. आता घरीच चाललोय मी. ॲक्च्युली मी अर्धा दिवस ना सिद्धांतसोबतच घालवला, कारण तो एकदा आला ना माझ्यासोबत थांबला ना तर ना टाईम कधी जातो माहितीच पडत नाही माहिती का. आणि कसं बोलण्यामध्ये टाईम फटाफट निघून जातो, म्हणून जाऊच वाटत नाही घरी. तर फिलहाल आत्ताच आलोय, आता घरी जातो आणि मम्मीचे रिॲक्शन्स बघतो की मी केस कापले तर काय रिॲक्ट करते. नक्की मला नावच ठेवेल माहिती का, ती नक्की नावच ठेवेल. कारण मगाशीच ती पैसे देताना एवढं चिडचिड करत होती ना मम्मी, तर नावच ठेवलं. अशी का कापली तशी का कापली हे ते चुकाच काढणार बघा माझ्या. मी पोचलोय घरी, मम्मीचे रिॲक्शन्स बघू आता. मा मी कसा दिसतोय? बरोबर आहे. केस बारीक छाप करायची ना, शाप कशी करायची? अजून करायची बारीक. आता किती बारीक करणार अजून मम्मा? बघ ना. मागं का ठेवलं ते असं? मागं काय ते तेवढंच राहतं ते, कारण ते जर कापलं ना तर ते शो नाही येणार त्याला. आणि कपडे मशीन मध्ये टाकसा. ठीक दिसतंय, हं. बरोबर दिसतोय, पक्का. मशीन हातात लावले जा. हा, तू जेवायला पण बसली? जेव्हा भूक लागली म्हणून. मलाच लेट झालंय. पप्पा नाही आलं? नाही अजून तर नाही. तुमच्या मी आता आंघोळ करतो. नाही का, जेव्हापासून केस कापले ना दुपारपासून, तर मला ना थोडी आतमधून नाही का केस टोचतायत. तर आंघोळ करून पहिला फ्रेश होतो. मम्मी बोललो ना मी, मम्मी काय ना काय बोलणारच मला की अशी का कापली तशी का कापली, मागं का ठेवली हे असं. तर फिलहाल तर आंघोळ करतो मी. आत्ताच आंघोळ करून फ्रेश झालोय मस्त पैकी. आता बघा किती चकाचक दिसतोय. ठीकच दिसतोय, एवढा वाईट तर नाही दिसत आहे. मग ठीक दिसतं ना मी. ठीक दिसतो, ठीक. मम्मी चिडली आहे थोडीशी. केस कापायचं बघितलं मम्मीची, मी चालू आहे. मम्मी चिडली आहे थोडीशी, कारण 200 रुपयामध्ये मी केस कापून आलोय म्हणून. कारण तो रेटच तो आहे त्याचा. तू का बस लेट असतो. जेवायला दे चल. टाकू याच्यात? हा टाक ना त्यात. हा एवढा भात दिलास? चल ये जा. चल ठीक आहे खातो. झाडं व्हायचं ना, लवकर खा. कामाला जायचं तुला, शक्ती आहे पाहिजे. अरे ते गरम आहे घे ना. गरम पण भात येऊ शकत नाही तुला. अरे एका हाताने पकडलं तर ते भाजणार पडणार. ये. शिमला मिरचीची भाजी पाहिजे फ्रीज मधली? नको. हा नाही. आता मस्त पैकी चण्याची डाळ आणि भात. फिलहाल तर जेवू. पप्पा अजून आले नाहीत. पप्पा पण वेगळीच टीका करतील माझ्यावरती की अशी कापली तशी कापली, बरोबर नाही कापली. बघू, पप्पा तर येऊ दे पहिला. अहो नको पटापट झोप ये. पप्पा आले. पप्पा कसा दिसतोय? चमे दिसतोस. बरोबर दिसतोय ना. पण मम्मी बघा आतरून घालून झोपली सुद्धा. झोपली नाही, झोपायचं नाटक करते. तेव्हा बघितलं. पप्पा बघा आता जेवायला बसलेत. पप्पा बरोबर कापली ना केस मी? बरोबर आहे ना? दाढी बिडी बरोबर आहे ना? पक्का बघितलं. आता मम्मी, मला वाटलं पप्पा जरा टीका करतील केसांवरून दाढीवरून, बट नाही, तसं काय नाही झालं. मम्मीच फक्त हे करते की अशीच का कापली तशीच का कापली.
फिलहाल तर जेवण वगैरे झालंय, पप्पाचं पण, माझं पण, मम्मीचं पण. आता हातरून पण घातलंय, झोपायची तयारी पण झालेली आहे. आपण ब्लॉग इथेच एंड करू मित्रांनो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.